व्हिडिओ काल आपला धंदा झाला नव्हता म्हणून आपण आज सकाळी आलोय 7 वाजता. 7 बी नाही वाजले, 6 वाजून 40 मिनिटं झालेले आहेत आणि बघतोय तर इथं क्रोमापर्यंत लाईन आलेली आहे CNG भरण्याची. मग आता एवढा वेळ थांबण्यात आपल्याला अर्थ नाही आहे. आपण निघू. आपल्याला कसे 3 कांड्या गॅस आहे तर आपण निघू आणि बघू गॅसचं नंतरच, कारण की एवढा वेळ थांबून अर्थच राहणार नाही आणि एवढा वेळ वाया घालण्यात बी अर्थ नाही, म्हणून आपलं निघलेलं बरं आहे. आपल्याकडे गॅस आहे म्हणून बघू पुढं आपल्याला धंदा कसा जातोय, गॅस कमी पडतोय तर काय होतंय सगळं बघू आपण. पोचलोय सनसिटीमध्ये. सनसिटीमध्ये काच थोडीशी घाण होती, आपण काच पुसून घेत आहे. बघू आता आपल्याला पुढचा दिवस कसा जातोय, काय जातोय आणि कुठले पहिले बुकिंग मारतोय हे पण बघू. किती नाही म्हणलं तर सकाळी 7 वाजता आलो होतो. 7 वाजल्यापासून बसलो होतो. 7 वाजल्यापासून मला अर्धा तास 36 मिनिटं एकही बुकिंग वाजली नाही. म्हणजे वाजले थोडं लोकल स्वारगेट शिवाजीनगर म्हणजे सकाळ सकाळी जाऊन उपयोगात नाही, उचलली नाही. आता आपल्याला बसलेली ओलालाच 13 किलोमीटरची बुकिंग आहे. 13 किलोमीटर पाषाण आहे, शिवतीर्थनगर काहीतरी पाषाण आलेलं. बघू आता किती वेळ लागतोय आणि किती पैसे आपल्याला मिळतात. मग पहिला पिकअप आहे सोसायटीचा, सुंदर सहवास म्हणतो. चला पोचलोय सुंदर सहवास म्हणून. आलेत वाटतं, दिसतात येत आता. बघू आता ह्यांना घेऊन जाऊन किती वेळ लागणार आपल्याला ड्रॉप करण्यासाठी. आपलं मीटर खराब आहे त्याच्यावर आपण मीटरने बोलू शकत नाही. 5621 चालतं. आत्ता आपला पहिला ड्रॉप झाला काहीतरी .8 वाजलं. 20 मिनिटामध्ये ड्रॉप झाला. 20 मिनिटामध्ये 13 किलोमीटरला आपल्याला भेटले 221 रुपये. ते 17 रुपये पर किलोमीटरने बरोबर आहे, पण मीटरने व्यवस्थित नाही घेत तसं बघायला गेलं तर. पण पहिला ड्रॉप झाला आहे. आपल्या मीटरचं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत आपल्याला आता हेच आहे. आणि कसं आहे, उद्या आंदोलन आहे. उद्या संप आहे म्हणून उद्या बंद राहणार आहे. 7 तारीख आहे उद्या. उद्या गाड्या बंद राहतील म्हणून आजच्या दिवस जेवढं आहे तेवढं करून घ्यावं. उद्या सकाळ सकाळी जाऊन आपण मीटरचंही काम करून घेऊन सगळंच कामं करून घेऊ. उद्या हे ना बंद आहे मग आपण कामं करून घेऊ शकतो, पण आज धंदा करायला लागणार आहे. त्याच्यामुळे आज आलो आहे आपण. आता थोडंसं रेट डाऊन, आपल्याला रेट डाऊन असं रेटकडे बघून नाही करायला लागणार आपल्याला. रेट डाऊनमध्येच होणार आहे आपला धंदा. बघू किती धंदा होणार आहे आणि आज लवकर आल्यामुळे काय फायदा होतोय का ते पण बघू. 1300 मीटर पिकअप आहे आणि 19 मीटरची काहीतरी राईड होती. आपल्याला 20 रुपये टिपमध्ये वाजले. आता बघू की किती मिळतात. मी पण नीट आकडा बघितला नाही आहे, पण टीप होती ॲड म्हणून 68 का किती रुपये दाखवत होतं. आता बघू आपल्याला किती मिळतात. 1300 मीटर पिकअपला चालू आहे आणि 19 मीटर म्हटलं तर आपल्याला दोन्ही मिक्सिंग करून आपल्याला परवडणारा रेट मिळतोय का आपण हे बघू आता. ती लोकल होती, ती 2 किलोमीटरची लोकल होती. 2 किलोमीटरला मला दाखवले होते 70 रुपये आणि तेच शाळेत ड्रॉप करायला गेले होते. त्याच्यावर ते म्हणले मला रिटर्न बी सोडा. त्यांचं बिल झालं 140 रुपये. आता बघू पुढची बसली बाणेरचं बघू किती पैसे होतात आणि किती किलोमीटर होतात. चला बाणेर ड्रॉप झाली. बाणेर ड्रॉप झाल्याच्यानंतर इथं आल्यानंतर रॅपिडोने एक एक्स्ट्रा फेअरचीच दिली आहे. तर किती रुपये एक्स्ट्रा आहेत हे बघू आणि किती किलोमीटर जातोय हे पण बघू.
आता रॅपिडोच होते 1 किलोमीटर थोडंसं रॉंग वेने आलो होतो. एक एक किलोमीटरला मला 1 किलोमीटरला मला भेटले 65 रुपये. 20 रुपयाची टीप होती आणि 45 रुपये लोकलला मिळतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. 65 रुपये भेटले. आता 1 किलोमीटर आता कुठली भेटते बघू आणि दिवस कसा जातोय हे बघू. जेवढा होईल तेवढा तर लोकल मारतच राहणार. आपल्या लॉंग रूटला आपला काय फायदा नाही आहे. जेवढे लोकल असतील तेवढं लोकलच आपल्या कामाचे आहेत. एवढं लक्ष देऊन आपण काम करतोय. बघू आजचं झालं तर उद्या आंदोलनामुळं आपण त्या धंदा येऊच नाही शकत. बघू आता कसा जातोय आजचा दिवस. पुढची बुकिंग बसली उबेरला 3.9ला काहीतरी 70 रुपये दाखवल्यात. आता बघू किती किती वेळ लागतोय आणि किती पैसे मिळतात डॉट आपल्याला. पहिली एक लोकल उचलली उबेरला ती 3.600 मीटरची बुकिंग होती. त्याला भेटले मला 69 रुपये भेटले. त्याच्यानंतर एक ॲडव्हान्समध्ये वाजली 20 रुपये टीप. 2.5 किलोमीटरचे उबेरचेच होते. त्याला मला भेटले 65 रुपये भेटले. 63 रुपये कस्टमरकडनं घेतले, 2 रुपये उबेरने दिले, 65 भेटले. आता बघू पुढची बुकिंग कुठली पडते आणि धंदा कसा आहे बघून घ्या. आता आपल्याला बसलेली आहे कोथरूड रॅपिडोला. रॅपिडो आता किती पैसे देत आहे हे आपल्याला माहिती नाही, कारण आपल्याला घराकडे बी जायचं होतं. त्याच्यामुळे आपण उचलली खरी. आता लॉस किती होतोय आणि किती पैसे मिळतील आपल्याला हे बघू आपण. आणि रोडून आलो होतो आपण हिंजवडी फेज 3. हिंजवडी फेज 3चे आपल्याला भेटले काहीतरी 220 रुपये का 208 रुपये काय भेटले. आणि त्याच्यानंतर लगेच भेटली आता कोथरूडला लगेच म्हणायला बी एक 30-40 मिनटं एका जागावर बसून होतं. आता भेटली. आता बघू किती पैसे होतात आणि किती लॉस आहे किती फायदा आहे हे बघू रॅपिडो. ₹428 दाखवले. 428 स्कॅनर पीछे आहे. 26 किलोमीटरला आपल्याला भेटलेले 428 रुपये. आता रॅपिडोनीच आपल्याला दिली वारजे. घराकडे जायचं म्हणून पटकन निघावं आता. वारजे बघू किती आहे किती पैसे मिळतात ते.
आता आलो होतो गॅस टाकायला दुपारचे 4 सायंकाळचे 4 वाजलेले आहेत. आता आलो होतो गॅस टाकण्यासाठी. गॅस टाकायला आलो, नशीब किती भारी बघा, पूर्ण गॅस पंप मोकळा होता. सकाळी आलो होतो गॅस पंप टाकायला, वेळ व्हायला घालण्यापेक्षा आत्ताच्या टायमिंगमध्ये टाकून घेतला. आता बघू उद्या आंदोलन म्हणून आज थोडंसं लेटपर्यंत जेवढं होईल तेवढं लेटपर्यंत करून धंदा कवर करायला लागणार आहे आपल्याला. बघू आता धंदा कसा होतोय काय होते. चल भाई, हो एनर्जी आता चल. ₹138 स्कॅनर पाठीमागचं. आपण आलो होतो सनसिटीतनं वनाज मेट्रो स्टेशन. आपण आलो होतो सनसिटीतनं वनाज मेट्रो स्टेशन. 6 किलोमीटरला आपल्याला भेटले ₹145. आता एक स्टुडंट राईट म्हणून पडली आपल्याला वाघोली. तर बघू वाघोलीचं काय होतं, किती पेमेंट होती. चला बघू. आता आपल्याला बसली थेरगाव डांगे चौक, म्हणजे आदित्य बिर्लाच्या घर आदित्य बिर्ला बसली. आता आदित्य बिर्लाचं पिकअप करू आणि बघू किती पैसे मिळतात आपल्याला. आता मीटर नाही आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे आपल्याला बोलता येत नाही मीटर नाही म्हणून. त्याच्यामुळे 2-4 दिवस आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे. उद्याच्या दिवस फक्त, उद्या काही झालं तर मीटरचं काम करणारच आहे. तर आजची रात्र बघू किती पेमेंट मिळते आणि आजचा धंदा टोटल किती होते हे बघू आपण. 129 कोणती पण बॅग मागणार खाली ठेवा. ₹316. आत्ता आपण आलेलो कोथरूडमधलं डांगे चौक थेरगावच्या आदित्य बिर्लाच्या अपोजिट साईडला मधल्या रोडला आलो होतो. आपल्याला एवढं म्हणजे माहिती आहे. आपल्याला बुकिंग दाखवलेली 19.9 दाखवते, म्हणजे 20 किलोमीटरची बुकिंग होती. 20 किलोमीटरला मला ओलाने दिले ₹316 होतात. खरे ट्रॅफिक एवढं कच्चून लागलं होतं ना, तुम्ही विचार बी करणार नाही. एकाच जागेवर माझी गाडी काही नाही म्हणलं तरी एक 15 ते 20 मिनटं अर्धा तासाच्या घरात वाकड ब्रिजच्या खालीच ट्रॅफिकमध्ये फसली होती. बघायला कोण नव्हतं, ट्रॅफिकवाला कोण नव्हतं. ट्रॅफिकवाले ब्रिजच्या खाली थांबलेले. ज्यावेळी कारवाई करायची असते त्यावेळी मेन सिग्नलच्या पुढं थांबतात. तसंच ट्रॅफिकमध्ये ट्रॅफिक काढण्यामध्ये कुणी इंटरेस्टेड नव्हतं. आणि त्याचं बी रिझन होतं की लेफ्ट साईडला वाकडच्याच लेफ्ट साईडला म्हणजे वाकड ब्रिजच्या सर्व्हिस रोडला पाईप टाकणं चालू होतं. म्हणजे मोठे मोठे पाईप होते, एक खांद्याखाली चालू होती. आता काय रिझन होतं काय माहीत नाही. आणि आज एवढी कच्चून वाकडला ट्रॅफिक होती त्याची गिनती नाही. चला बघू आता पुढची बुकिंग कुठली पडते. आणि आपलं मीटर नाही म्हणून आपण एवढा लॉसमध्ये चालतोय. बघू आता पुढचं काय होतंय काय नाही आपलं, कधी मीटरचं काम होतंय आपल्या.
255 रुपये. आपण आलेलो ताथवडेकडनं पुणे रेल्वे स्टेशन. पुणे रेल्वे स्टेशन बसली आपल्याला 250 रुपये. 250 रुपयाची बसली. आता इथं आलो होते, इथनं वडगाव बुद्रुक बसली होती, त्यांनी कॅन्सल मारली. काय प्रॉब्लेम नाही. आता बघू पुढची कुठली भेटते काय. हे काय चाललंय काय PMTचं. बरं मध्यभागी लावून थांबलाय निवांत. पुणे रेल्वे स्टेशनवरून आपल्याला भेटलेला एक मित्र, उबरने बुक केलेली राईट. तशी मित्रासारखंच बोलणं होतं, चांगला स्वभाव होता. त्यांचं भाडं झालं 88 रुपये स्वारगेटचं. आणि त्यांनी मोटिवेशन पण चांगलं दिलं की कर म्हणून, चांगलं म्हणून. आता बघू पुढची बुकिंग पडेल नाही माहिती, कारण की 12 वाजायला 4-5 मिनटं बाकी आहेत. आता घराकडे निघलेलं बरं, कारण की उद्याचं आंदोलन आहे. त्या आंदोलनाला माझा पूर्ण सपोर्ट आहे, त्याच्यावर मी क्लिअर बंद ठेवणार आहे. बघू काय नाही. बंद करून चाललो घरी आता. आणि माझं असं म्हणणं आहे सगळ्या रिक्षावाल्यांसाठी की सगळ्यांनी बंदमध्ये सहभाग घ्या. आणि बंद सहभाग म्हणजे घ्या म्हणजे काही नाही, फक्त एक दिवस रिक्षावर येऊ नका. एक दिवसाने काय तुमचं एवढं काय वाईट तर होणार नाही, पण एक आंदोलनाला ऑल इंडियातनं सपोर्ट भेटेल असं सगळ्यांना मिळू द्या. की आपण पण कधी तर आंदोलनाला जातो RTOच्या समोर, त्यावेळी आपल्याला बी बाहेरनं सपोर्ट भेटेल अशी अपेक्षा करू शकतो आपण. आणि हा आंदोलनाचा सपोर्ट म्हणजे काय आहे, बाईक टॅक्सी बंद करा, परमिट बंद करा, हेच आहे. हे आपल्या बी फायद्यासाठी आहे. पुण्यामध्ये परमिट किती सोडण्यात आलेले, किती गाड्या सुटलेल्या आहेत, ह्याच्याकडे बी लक्ष द्या. आणि सगळ्यांनी बंद ठेवा असं माझं म्हणणं आहे. बघा तुमच्या म्हणण्याने तुम्ही करून बघा.